हेलन मेरी या कोणत्या देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरलेल्या आहेत? त्याचे योग्य उत्तर असणार पाकिस्तान. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI चा समावेश करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे केरळ. पुढील प्रश्न बघा. भारतात 2023-24 मध्ये किती अब्ज डॉलर एवढे थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार 44.43 अब्ज डॉलर. पुढील प्रश्न बघा. केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा. इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्राच्या डायरेक्टरपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चंद्रशेखर कराडकर. पुढील प्रश्न बघा. हल्ला टॉम्सडॉटिर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती नियुक्ती झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आइसलँड. पुढील प्रश्न बघा. हेल्ब्रॉन नेकार कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणारा भारतीय टेनिसपटू समित नागपाल. पुढील प्रश्न बघा. कोणत्या खेळाडूला ICC वनडे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे विराट कोहली. पुढील प्रश्न बघा. दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सुशील कुमार. पुढील प्रश्न बघा. नुकतेच भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार उपेंद्र द्विवेदी. पुढील प्रश्न बघा. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्करी प्रमुख बनलेले आहेत? त्याचे योग्य उत्तर असणार 30वे लष्करी प्रमुख. पुढील प्रश्न बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अरविंद पनगरिया. पुढील प्रश्न बघा. भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्णा स्वामीनाथन. पुढील प्रश्न बघा. भारतीय लस उत्पादक असोसिएशन चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्ण इला. पुढील प्रश्न बघा. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे लव कुमार.